रावण एकदा कथा वाचत होता. त्याला समजलं की महादेव नीलकंठ कसे झाले आणि समुद्र मंथनाच्या वेळी काय घडलं. तेव्हा त्याने ठरवलं महादेवांना प्रसन्न करायचं. आणि मग रावण निघाला. डोक्यावर कावड, त्यात गंगाजल, ना चपला ना अन्न पाणी, आणि ते पवित्र जल कुठेही खाली न ठेवता चालत चालत तो महादेवाच्या दिशेने निघाला. महादेवांचा अभिषेक केला, मनापासून सेवा केली, आणि त्यामुळे त्याच्या भक्तिभावावर महादेव अत्यंत प्रसन्न झाले. असं म्हणतात की कावड यात्रेची सुरुवात पहिल्यांदा रावणानेच केली होती. आजही आपण श्रावण महिन्यात पाहतो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सारख्या राज्यांमधून लाखो भक्त कावड घेऊन निघतात. ते गंगेच्या किनाऱ्यावरून पाणी भरतात आणि शेकडो किलोमीटर चालत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात ते पाणी अर्पण करतात. जसं आपल्या महाराष्ट्रात पंढरपूरची वारी असते, तसंच उत्तर भारतात ही सुद्धा भक्तीची एक पायी यात्रा असते, कावड यात्रा. म्हणतात की या यात्रेमुळे मनशांती मिळते, आत्मशुद्धी होते आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. थोडक्यात सांगायचं झालं तर कावड ही केवळ गंगाजल वाहून नेण्याची प्रक्रिया नाही, तर अहंकाराचा त्याग आणि पावित्र्याने महादेवाकडे नेणारी एक आध्यात्मिक वाट आहे.